रेवती सुळे आणि सारंग लखानी यांच्या रिसेप्शनमध्ये एकाच वेळी देशाच्या राजकारणातले दोन टोकाचे नेते दिसले. एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे राहुल गांधी. त्यात अमित शहा, सोनिया गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह अनेक बडे नेते या सोहळ्याला उपस्थित होते. शरद पवार आणि अमित शहा एकमेकांच्या शेजारी बसून गप्पा मारतानाचे फोटो समोर आले, तर नरेंद्र मोदी तब्बल 20 मिनिटं रिसेप्शनमध्ये होते आणि त्यांनी पवार कुटुंबासोबत फोटोही काढला. पण या सगळ्या राजकीय दिग्गजांच्या उपस्थितीत एका व्यक्तीची गैरहजेरी मात्र चर्चेचा विषय ठरली. ती व्यक्ती म्हणजे महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आणि रेवती सुळे यांच्या मामी सुनेत्रा पवार. विशेष म्हणजे सुनेत्रा पवार गैरहजर असताना अजित पवारांचे दोन्ही मुलं पार्थ पवार आणि जय पवार मात्र रिसेप्शनला आवर्जून उपस्थित होते. त्यामुळे पवार कुटुंब एकत्र आलं असताना सुनेत्रा पवार नेमक्या कुठे होत्या, त्यांच्या गैरहजेरी मागचं कारण काय, याबाबत आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. नमस्कार, मी सारिका आणि तुम्ही पाहताय पॉलिटिकल महाराष्ट्र. खासदार सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती सुळे आणि सारंग लखानी यांचं रिसेप्शन दिल्लीत अगदी थाटामाटात पार पडलं. या रिसेप्शनला देशाच्या राजकारणातल्या अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह अनेक मोठे नेते या सोहळ्यात सहभागी झाले. या रिसेप्शन मधले अनेक फोटोज आणि व्हिडिओज आता समोर येत आहेत. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी तब्बल 20 मिनिट या रिसेप्शन मध्ये उपस्थित होते. यावेळी नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यासोबत काही वेळ गप्पा सुद्धा मारल्या. इतकंच नाही तर नरेंद्र मोदी यांच्यासोबत संपूर्ण पवार कुटुंबानं फोटो काढल्याचं सुद्धा पाहायला मिळालं. दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देखील रिसेप्शन मध्ये बराच वेळ उपस्थित होते. अमित शहा शरद पवार आणि सुळे कुटुंबियांसोबत गप्पा मारताना दिसले. विशेष म्हणजे शरद पवार यांच्या शेजारी अमित शहा बसलेले असल्याचे फोटो सुद्धा समोर आलेत. या रिसेप्शन मध्ये एकाच वेळी भाजप आणि काँग्रेसमधले दिग्गज नेत्यांची उपस्थिती पाहायला मिळाली. राहुल गांधी रिसेप्शन मध्ये उपस्थित असतानाच अमित शहा देखील तिथे पोहोचले आणि अमित शहा रेवती आणि सारंग यांना शुभेच्छा देण्यासाठी मंचावर गेले. त्यावेळी राहुल गांधी खाली उपस्थित होते. त्यामुळे या रिसेप्शनचं राजकीय कनेक्शन सुद्धा चांगलंच चर्चेत आलंय. सुप्रिया सुळे स्वतः आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करताना दिसत होत्या. या रिसेप्शनला मोठ्या राजकीय नेत्यांची ये-जा ही सातत्यानं सुरू होती. पण या सगळ्यात सर्वाधिक चर्चा झाली ती सुनेत्रा पवार यांच्या गैरहजेरीची. रेवती सुळेच्या रिसेप्शनला पवार कुटुंबातल्या जवळपास सर्वच प्रमुख सदस्य उपस्थित होते. अजित पवारांचे दोन्ही मूल पार्थ पवार आणि जय पवार यांनी या रिसेप्शनला हजेरी लावली. मात्र उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या सोहळ्याला उपस्थित नव्हत्या. विशेष म्हणजे सुनेत्रा पवार गैरहजर असल्या तरी पार्थ पवार आणि जय पवार उपस्थित असल्यानं त्यांच्या गैरहजेरीची चर्चा ही आणखीनच वाढली आहे. रेवतीच्या रिसेप्शन निमित्त पवार कुटुंबातले अनेक सदस्य एकत्र आले असताना सुनेत्रा पवार मात्र दिसल्या नाहीत. सुनेत्रा पवार या रिसेप्शनला नेमक्या का उपस्थित राहिल्या नाहीत याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. त्यामुळे त्यांच्या गैरहजेरी मागचं नेमकं कारण काय हे स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे एकीकडे मोदी, शहा, राहुल गांधी यांच्यासारखे देशाच्या राजकारणातले दिग्गज एकाच छताखाली आले असले, शरद पवार आणि अमित शहा यांच्या भेटीचे फोटो सुद्धा चर्चेत आले. पवार कुटुंबानं मोदी सोबत फोटो काढला आणि दुसरीकडे याच रिसेप्शनला सुनेत्रा पवारांची मात्र गैरहजेरी राहिली. अजित पवार हे रेवती सुळे यांचे मामा होते. त्याच नात्यानं सुनेत्रा पवार या त्यांच्या मामी आणि तरी सुद्धा त्या या रिसेप्शनला आल्या नाहीत. यामुळे सगळीकडेच आता चर्चेचं वातावरण निर्माण झाले. तुर्तास तुम्हाला काय वाटतं, यामागे काय कारण असू शकतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत रहा पॉलिटिकल महाराष्ट्र.